नमस्कार, मी प्राध्यापक बाबासाहेब. आजपासून आपण आरोग्याच्या विविध पैलूबद्दल माहिती घेणार आहोत. 80% आजाराला मनाची अवस्था जबाबदार असते. पतंजली योगसूत्रामध्ये पतंजली ऋषींनी दिले आहे. फार महत्त्वाचे पुस्तक आहे. त्याची थोडक्यात माहिती आजपासून क्रमाने देत आहे. पतंजलीने 5 क्लेश सांगितलेले आहेत. ते सर्व महादुःखदायक आहेत. आज प्रत्येकाची इच्छा आहे की आपण सुखी असावे. म्हणूनच आपण देवाकडे एकच प्रार्थना करतो की देवा माझ्यासह सर्वांना सुखी ठेव. सुखी राहण्यासाठी आपणाला दुःख दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी दुःखाची कारणे माहीत असणे गरजेचे आहे. हे क्लेश अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश आहेत. या 5 क्लेशामध्ये पहिला क्लेश अविद्या, जो सर्व दुःखांचे कारण मानले गेले आहे, त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. अविद्या म्हणजे अज्ञानी असणे. केवळ डिग्री घेतली म्हणजे मनुष्य ज्ञानी होत नाही. त्याला खरे ज्ञान प्राप्त झाले तरच त्याची सर्व दुःखे दूर होणार आहेत. सर्व अज्ञान 2 मिनिटात सांगता येणार नाही, परंतु एका उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक चुकीची माहिती समाजात पसरवली जात आहे, खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून, की जिमचा व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होतो. हे अज्ञान आहे, परंतु आपण खरे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्नच करत नाही. भारतात प्रत्येक वर्षी 30 लाख लोकांचा मृत्यू हृदयविकाराने होतो. त्यातले बोटावर मोजण्यापेक्षाही कमी मृत्यू जिममध्ये हृदयविकाराचा झटका येऊन झाले आहेत. बाकीचे मृत्यू जसे घरी, सकाळी, हॉस्पिटल या कार्यक्रमात, झोपेत होतात. तशी ती एक जागा आहे. त्यासाठी जिमला बदनाम करण्याची आवश्यकता नाही. उलटे योगा आणि जिमचा व्यायाम केल्यामुळे हृदयविकारापासून वाचू शकतो. केवळ सोशल मीडियावर माहिती घेऊन गैरसमज प्रत्येक करून घेऊ नका. गोष्ट AIच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. फक्त लोणंदमध्येच कितीतरी तरुण मित्रांचे निधन हृदयविकाराने झाले आहे. अज्ञान दूर करा. व्हिडिओ पाहत राहा, ऐकत राहा, निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.